Audio Jungle. Audio Jungle. डोळे घट्ट बंद करायचे नाही, हळुवारपणे डोळे बंद करायचे आहे आणि आपलं जे लक्ष आहे दोन्ही भुवयांच्या डोळे बंद मध्ये, करा. जिथे आपण गंध लावतो टिकली लावतो तिथं आपलं म्हणजे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा तिथून आपल्याला ब्रह्मांड दिसू शकतं. जर ज्यांच्यामध्ये सातत्य असेल, ज्यांच्यामध्ये नियमितपणा असेल, तर त्या व्यक्तींचं लक्ष जर केंद्रित झालं असेल, असा हा योग केल्यामुळे आपलं जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती विकसित होते आणि बऱ्याच वेळेस स्मरणशक्ती विकसित झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात. आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण विसराळूपणा आपल्याकडे जास्त येतोय. आपण अभ्यास करता करता पेन कुठे ठेवला आपल्याला सापडत नाही लवकर, आहे की नाही. त्यासाठी हा जो योगाचा प्रकार आहे यानं आपली स्मरणशक्ती विकसित होते आणि म्हणून डोळे हळुवारपणे बंद करायचे आहे आणि आपलं लक्ष कुठं केंद्रित करायचे, दोन्ही भुवयांच्या मध्ये, की जिथं आपण गंध लावतो टिकली लावतो आणि बिलकुल बोलायचं नाही, शांतपणे एक 5 मिनिटं करायचे. डोळे घट्ट बंद करायचे नाही, हळुवारपणे डोळे बंद करायचे आहे आणि आपलं जे लक्ष आहे दोन्ही भुवयांच्या डोळे बंद मध्ये, करा. जिथे आपण गंध लावतो टिकली लावतो तिथं आपलं म्हणजे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा तिथून आपल्याला ब्रह्मांड दिसू शकतं. जर ज्यांच्यामध्ये सातत्य असेल, ज्यांच्यामध्ये नियमितपणा असेल, तर त्या व्यक्तींचं लक्ष जर केंद्रित झालं असेल, असा हा योग केल्यामुळे आपलं जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती विकसित होते आणि बऱ्याच वेळेस स्मरणशक्ती विकसित झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात. आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण विसराळूपणा आपल्याकडे जास्त येतोय. आपण अभ्यास करता करता पेन कुठे ठेवला आपल्याला सापडत नाही लवकर, आहे की नाही. त्यासाठी हा जो योगाचा प्रकार आहे यानं आपली स्मरणशक्ती विकसित होते आणि म्हणून डोळे हळुवारपणे बंद करायचे आहे आणि आपलं लक्ष कुठं केंद्रित करायचे, दोन्ही भुवयांच्या मध्ये, की जिथं आपण गंध लावतो टिकली लावतो आणि बिलकुल बोलायचं नाही. शेवता तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद शाळा व सुलतान पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व सुलतान पाटील प्रतिष्ठानचे
सर्व पदाधिकारी उपस्थित होते व शाळेत शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विद्यार्थी व सर्व उपस्थितांनी योग साजरा केला. काही योगाचे प्रात्यक्षिक करून सर्वांनी योग साजरा करून सुलतानी पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भागवत सुलतानी पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून देऊन दररोज योग करण्याची विद्यार्थ्याकडून शपथ घेतली व इथून पुढे योग ही काळाची गरज असून आपण दररोज योग करावे ही सर्व ग्रामस्थांना व पालकांना विनंती केली. नंतर कार्यक्रम संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांसाठी बिस्किटे वाटप सुलतानी पाटील प्रतिष्ठानतर्फे बिस्किटे वाटप करण्यात आली व नंतर श्री कळम सर यांनी सुलतानी पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी या सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.